हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही दवाखान्यात शंभू आजारी पडला अचानक, त्यामुळे आम्ही दवाखान्यात घेऊन चाललोत. हे चाललेत वहिनी, शंभू, आम्ही सगळेजण चाललोत. हे चाललेत कामाला, म्हणले तुम्हाला सोडतो दवाखान्यात आणि मी जातो कामाला. तर बघा, आम्ही परीन काव्या घरी ठेवून चाललो. तर त्यांनी आताच भांडण चालू केलं. त्यांना सांगितलं तर भांडण करू नका. तर आम्ही अजून गाडीवर बसत तोपर्यंतच भांडण चालू केले. लहान मुले रडायला लागली ती परी. रडू द्या, किती 1 लिटर रडेल. बघा, शंभू आणि वहिनी आम्ही चालत. शंभू चल, बस मामापाशी, चल पुढं बस, पुढं बस. बघा, त्याला लगेच समजतंय की बाबा हे कुठंतरी चाललेत. हा, बसला. हो वहिनी, बसा की. चलो. बघा, आमचा शंभू गॉगल घालून दवाखान्यात चाललाय. शमे, गॉगल घातलाय. बघा, मी चालले हिला सोडू म्हणून कशी रुसून बसली. काय झालं परी? भांडण करू नका खाव्या. आजीला त्रास देऊ नका, आम्ही लवकर वापस येणार आहे. चला. तर बघा, आता त्यांनी आम्हाला इथं सोडलं बारामतीमध्ये आणि आम्ही चाललो चालत. शंभू झोपला लगेच, त्याला लगेच झोप लागते. शंभू झोपला आणि आम्ही आता चाललो त्या दवाखान्यात. दवाखाना 10 वाजता उघडायचं आहे. वहिनीला म्हणलं चला थोडंसं तुम्हाला बारामती फिरवते. तर आम्ही आता क्लॉक टावर बघायला. तर चला. तर बघा, आमचं क्लॉक टावरला जायचं कॅन्सल झालं आणि आम्ही आलो छोट्याशा बागेत. बघा, शंभू आणि वहिनी झोका खेळतात. तर त्यांना म्हणा तुम्ही खेळा झोका, मी थोडंसं घसरगुंडी खेळली ही मोठीवाली. आणि मी आता चालले इकडे एक्सरसाइज करायचं आहे. तर तिकडे चालली. बघा किती छान बाग आहे. म्हणजे छोटीशीच आहे पण भारी वाटली. इथं आल्या ऊन खूप लागतंय. चला. एवढं स्लो असतं, फास्ट असतं. शंभू एकच पायावर एक्सरसाइज चालली शंभूची. तर शंभू दुसरा पाय कधी घ्यायचा? नाही नाही, मोठ्यांचंच आहे ते पण. कोणतं? आता मोठ्यांचं, मला छोट्यांचं होतं. मस्त मस्त, आता आहे ना फास्ट. जमतंय जमतंय. मी बारामध्ये असं काहीतरी करत बसते. शंभू कुठे गेला बघा? घसरगुंडीकडे जाते ती. तुम्हाला खेळायचं? शंभूला आता आम्ही थोडंसं तिथं खेळवलं आणि आता आलो तर कसा दमलाय. त्याला नको वाटायला लागलं. 15 मिनटं झालं आम्ही चालतोय रस्त्याने. ऊन आहे, लई ऊन आहे. घर चालतं, त्याला नको वाटायला लागलं. आता चालाय है ना शंभे? दमला आता शंभू चालून. शंभू दमलाय आता चालून चालून. तर आता फक्त 5 मिनटावर राहिले हॉस्पिटल. आम्ही चाललो. तर शंभूचं खेळून झालं आणि आम्ही आता आलो दवाखान्याजवळ. बघा, इथं आहे चैतन्य उपचार केंद्र, पण दवाखाना अजून बंदच आहे. आम्ही सकाळी लवकर आलो. आता शंभूला भूक पण लागली आणि तहान पण लागली आहे ना शंभू? बघा कसं करतोय. आता इथं तर काय पाणी नाही कुठं. इथं सगळीकडे पाहिलं इथं असं कुठंच पाणी नाही, काय नाही, खायला पण नाही. तर आता डॉक्टर यांची वाट बघतोय आम्ही. तर शंभूला भूक आणि तहान दोन्ही पण लागलं होतं म्हणून मी त्यासाठी खायला घेऊन आले. तर कागद कसा काढतोय बघा. बघा, आमच्यासाठी पण, त्याला त्यांच्यासाठी पण आणले आणि आमच्यासाठी पण आणले. बघा, लगेच चालू केलं. आता मी पण चालू करते. हो वहिनी, तुम्हाला नाही खायचं का? लवकर खावा, मी आणलं इथं. बघा, आम्ही आता शंभूचा दवाखाना करून आलो इथं पंचायत समितीजवळ. पंचायत समितीजवळ त्याचा दवाखाना आहे आणि ते आता नेहरे यायला लागलेत. आम्ही आता जाणार आहे पांडुजाची पण. ते आम्हाला नेहरे यायला लागलेत. बघा, शंभू वहिनी ते म्हणले की थोड्या वेळ जावा पांडुजाजीकडं. आत्या पण आहेत ना, मग आत्याकडं दाजीकडं जातो, बसतो आणि मग जातो घरी. तर बघा, आम्ही आता जेस्ट इथं पोहोचलो आत्यापाशी. आत्याने मला आणले गार पाणी. मामा मामा कुत्र्याला घेऊन झोपतात होय? मामा कुत्र्याला घेऊन मामा कसे झोपलेत? मग आम्ही सगळे आलो. आपण आम्ही लगेच जाणार आहे. आता आम्ही आत्यापाशी आले म्हणजे लय वेळ थांबते, पण आज मला काही टाइम नाही, त्यामुळे आज लवकर जाणार आहे आत्यापासून. का हाणता मामा त्याला? नको नको, मामा आजारी येतात आणि कुत्र्याला घेऊन जातो. शंभू काय खेळतोय? शंभूने घेतलंय कृष्णाचं खेळायला.
अयो. आमच्या आजी अश्विनीला हळदी कुंकू लावतात कार्यक्रम चाललेला आहे. कसं एक प्रेमळ मन आहे आमच्या आत्यांचं. आता का इकडे इकडे मामा आहेत, मामांच्या आशीर्वाद घेतात अश्विनी आता. आमचे संस्कार असे खूप छान आहेत की आम्ही एकमेकांच्या पाया पडल्याशिवाय जात नाही. खूप छान संस्कार आहेत आमचे असे. देव माणूस देव माणूसच आहे मामा, तुमच्यामुळे भेटला मला. चल चल मग काय नाही चला त्याला काय खायचं आता. बाय बाय. ऊन लागतंय तुम्हाला म्हणलेलं येऊ नका बघा, ऊन लागतंय तरी आता आम्हाला सोडायला आल्यात. आम्ही खाऊन आलो आता घरी. आपली माणसं आहेत का लोकांची? बघा आत्याचं प्रेम बघा. यांनी मला आणि वहिनीला इथं सोडलं पेन्सिल चौकात आणि ते चाललेत बँक मध्ये. बाय बाय बाय. जा नीट जा, गाड्या बघा नीट. आम्हाला इथं सोडून पेन्सिल चौकात. आता आम्हाला इथं बसची वाट बघत बसावं लागेल. हाय ना शंभे? शंभूला भूक लागली वाटतं आता. तर आम्ही आता बसची वाट बघत बसतो. घरी पाव्यांपरी आहेत आमची वाट बघत बसल्या, त्यांना थोडंसं खायला घ्यायचं. तर चला आता आम्ही त्यांना काहीतरी खायला घेतो. बसमध्ये उतरलोय पोरांसाठी खाऊ. आज बघा टायबर फोन आहे. पहिल्या ताईंच्या गाडीवर बसते, बाकी सगळ्या ताईंच्या गाडीवर बसते. दुसऱ्या ताईंच्या बसते गाडीवर. त्यांच्या पहिल्यांदा बसते. तर तो मोठी चालली सध्या झोपलाय. मुलं त्यांचं 12:30 पावणे झाली. मग आता घरापर्यंत पोहोचत होते नाही अजून थोडंपर्यंत पोहोचवलं तर मग झोपलं एंडिंग. पण पडत घरापर्यंत पोहोचली तर मी पोहोचली नाही तर मला किंवा काय पडायचं नाही. दाखवते बघा. माझा आनंद हा गाणं पण तयार करा बहिणीसाठी. लगेच आनंद हरपला. एवढं लवकर नाही जायचं बाबा, अजून जगायचंय. खूप काय काय करायचं राहिले आयुष्यात माझ्या. आता शिकतो सुरुवात झाली आयुष्याची माझ्या. वयाची माझ्या 25-26 वयाची 25-26 वर्ष झालं तरी मी म्हणते मला अजून सुरुवातच करायची जगायची. मी कधी जगायला सुरुवात करणार आहे काय माहिती. जरा जाऊ द्या. चांगले चालू होतात गाडी, पण थोडं काय होते बॅलन्स मध्ये मध्ये थोडा बिघडतोय. आणि मेन म्हणजे ना पुढून जर मोठी गाडी आली नाही एखादी मोठी मग जरा थोडं घाबरल्यावानी होत्यात. पण चालवतात सध्या. नको माझ्याकडे दिल्या मी कुठेतरी ढकलून देईन गाडी लगेच. तुम्हाला सोपी वाटते का तुम्हाला येते म्हणून? मला बॅलन्स झेपत नाही गाडीचा म्हणून मला अवघड वाटते. तिथे रस्त्याच्या कडेचं दगड बिगड दिसतात ना, तिथं गाडी गेल्याशिवाय काय राहायची नाही माझ्याकडून. नाही माझा आनंद आला. हरपलं नाही बाबा. अजून तरी राहिले, अजून घरी यायला काय एवढे लोक जवळ नाही आले. सारखं काय तुमचा नवरदेव फोन करत राहतात. इथं जीव मुठीत धरलाय वहिनीने आधीच. उचलू नका फोन. ओ कशाला फोन उचलताय ताई? ही टाईम आहे का फोन उचलायचा? एकतर बघा फोन उचलून बोलतात बघा. भाऊंचा नाही आहे, आम्हाला वाटलं भाऊंचाच फोन आहे, कारण ते आम्हाला सारखे फोन करतात निघालात का, कुठे पोचलात. आम्हाला स्टॉप माहीत नसल्यासारखं त्यांना वाटतं की पहिल्यांदा आल्यात. कारण आम्ही तर या दिवस 7-8 महिन्यांपूर्वी ह्या बिग वन बारामती रोडने खूप महिनाभर आम्ही दोघे फिरत होतो. आमचं काम असल्यामुळे आम्ही जायचो बारामतीला. त्यामुळं पण भाऊंना ते माहीत नव्हतं, कारण त्यांच्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे ती. त्यांना वाटलं की शेटफळगडे वगैरे यांना का स्टॉप माहीत पण नाही आहे, कुठून बसायचं कुठून उतरायचं माहीत नाही. त्याच्यामुळे आम्हाला बस व्हायला तर आलेच. पण नंतर बस पण सगळं बसचं नाव वगैरे सगळं सांगत बसले की आता कॅनल आला आहे, आता उतरायचं आहे, आता चढायचं आहे. सगळं सांगितलं आम्हाला त्यांनी. आलो जवळ, थोडं राहिले अजून. नको हात नाही सोडायचा. हात नाही सोडायचं म्हणते ना, गाडी आली पाठवून. नको म्हणजे मला येत नाही गाडीतलं काय म्हणून माझी चेष्टा करता काय? फक्त बाबा पण बघतोय.
त्याने पोरगी बघितली पण ते म्हणत असं नाही उन्हाचे ह्या दोघी का पोरी फेकतात एवढ्या गाडीवर त्यात पुढची हात सोडती मागचीला घाबरवती त्याच्यामुळे तो बघतोय आमच्याकडं. ताईंना गाणे आठवायला लागतात. मला काय गाणे बिणे काय आठवत नाहीत बाबा. मला तर घाई झाली घरी कधी जाईल. एकतर माझी पिवडी आणि परे दोघी जणी बिचारा वाट बघत असते. आम्ही सकाळी आलो त्यांना 8 वाजता घरी सोडून मावशींनी. हां नको नको जेवण वगैरे काय नको आम्हाला. त्या एकतर सोडून आलोय सकाळी दोघींना वाट बघत असतील. किती वेळा भांडणं केलीत काय माहिती दोघींनी. आणि अजून मावशी तर होतं त्यांच्याकडे लक्ष द्यायला पण आता घरी गेल्यावरच कळण दोघींनी काय काय करून ठेवले आता 1 वाजेपर्यंत. चला आपण आता काय आरजीचा डायलॉग मारायला चालू केला काय. ते ट्रॅक्टरमध्ये आले तुम्ही टू व्हीलरवर. चला आता आम्ही जातो घरी. बघा थोडं अंतर राहिले आता. आलोय घरी पोहोचवलं बाबा सुखरूप पोहोचवलं. आता काय इथून थोडं राहिलंय. तुम्हाला कळलं आता उद्याच्या ब्लॉकमध्ये कशा आलो ते बाई 4 व्हीलर आली तरी पुढून. आता काय घराच्या जवळ आलो एकदम त्यामुळं आता एवढं काय टेन्शन नाही आम्हाला. पडलं बिडलं तरी येतात उचला येतं कुणी ना कुणी. त्यामुळे बघा आता तिकडे हे झाडाच्या पलीकडे ताईंचं घर आहे. पोहोचवलं बाबा मॅडमने नंदबाईने सुखरूप पोहोचवलं. कुठला राग बीक काढून आपटवली नाही मला. नाही तर मला वाटलं राग बीक कधीचा नंद काढून आपटवन. पोरी घरात बसल्यात बाहेर कोणीच नाही आमची वाट बघायला. हा मावशी घेऊन बसले असतील त्यांना. तर बघा आम्ही आताच घरी पोहोचलो. मी शेटप्रमाणे आमच्या घरापर्यंत गाडी आणली. तर वहिनी आमच्या जीव मुठीत घेऊन बसल्या होत्या मागं गाडीवरती. कारण मी त्यांना कधी माझ्या गाडीवरती बसवलंच नाही. आणि ह्या बसल्या जेवायला. त्यांना खायला आणले मी. त्यांना म्हणलं अगोदर तुम्ही तेवढं खावा. त्यांना दिली तेवढी चपाती आणि मग मी हे खायला देणार त्यांना. हा ना तुम्ही अगोदर तेवढं खायचं सगळं आणि मग तुम्हाला हे भेटणार. ओके फास्ट खावा. वहिनी जीव सोडला का नाही मोठीतला. बघा जीव प्रॉमिस पक्की प्रॉमिस. लवकर खावा तेवढं खाल्लं की खायला भेटणार. तर आम्ही आता जेवण हे केलं आणि आम्ही आता चिंचच्या गार सावलीला बसायला चालू. कारण लय गरम होते बघा बाहेर. किती ऊन आहे. ऊन कसं दिसतंय सावली कशी दिसते बघा. लय ऊन आहे त्यामुळं आता आम्ही हवेला बसायला चाललो. तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आमचे रोज असेच व्हिडिओ कंटिन्यू करत जावा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके फ्रेंड्स बाय.